की मराठी जे लोक आहेत म्हणजे जे तुमच्यावर पर्यटन करतात आणि जे मराठी नाही आहेत, काय फरक आहे? ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर फरक असा नाही आहे. कारण शेवटी आपण सगळे भारतीय आहोत किंवा वैश्विक जी एक ग्लोबल हे झालेली आहे ती तसे आपण आहोत. त्याच्यामुळे माणसांच्या गरजा, आवडी-निवडी हे जवळ-जवळ सगळीकडे सारखंच आहे. आणि हे सगळं करताना मी सुद्धा काय करते, की मी आणि सुधीर आम्ही बऱ्याचदा बाहेरच्या ट्रॅव्हल कंपन्यांबरोबर बाहेरच्या टूर्स करतो. आणि ॲक्च्युअली बघतो, की कशा तऱ्हेने लोकांना ते सांभाळतात. मग आम्हाला काही त्याच्यात प्लसेस दिसतात, काही मायनसेस दिसतात आणि आम्ही ते त्या तऱ्हेने करत असतो. म्हणजे मायनस म्हणजे असं होतं, की प्रत्येक ठिकाणी ते लोकं एक म्हणजे आता समजा $1000 ही जर प्राईस असेल, तर टूरवर गेल्यानंतर तुम्हाला आणखी एक $500 आणखी तुम्हाला काढावे लागतात. काहीतरी हे ऑप्शनल, ते ऑप्शनल, फ्री टाईम हे ते. मग आपण विचार करतो, की फ्री टाईममध्ये हे करण्याच्या ऐवजी करा. अल्टिमेटली सगळेजण ते ऑप्शनल भरून त्या टूर्स घेतात आणि शेवटी बिझीच ठेवतात. ज्यावेळी हे माझ्या लक्षात आलं, त्यावेळी आम्ही ठरवलं, की आपल्या टूरमध्ये काहीच ऑप्शनल नसणार. म्हणजे ग्रुप टूर जी असते त्याच्यात ऑप्शनल नाही. जे मस्ती आहे ते करायलाच पाहिजे आपण. आणि ते म्हणजे नाहीतर मग ग्रुप टूर कशाला करायची? मग कस्टमाइज्ड आहेच ना. सो ग्रुप टूरमध्ये लोकांना असं कुठेही वाटलं नाही पाहिजे, अरे ते माझं राहिलं. आणि मग त्याच्यामुळे काय झालं, की सगळे आता ज्यांच्यासाठी आम्ही टूर्स करतो किंवा हे करतो, त्या सगळ्या तऱ्हेच्या टूर्स किंवा सगळ्या तऱ्हेच्या गोष्टी ह्या आम्हाला खूप चांगल्या तऱ्हेने ह्या बांधता आल्या, साधता आल्या आणि तो जो एक प्रवास आहे आमचा सुद्धा, म्हणजे एक प्रवाशांचा एक प्रवास आहे आणि एक आमचा प्रवास आहे. हा प्रवास दोन्ही खूप चांगल्या तऱ्हेने चालू आहे. कारण आम्हाला बदलवतोय. कारण आज जो म्हणजे थांबला तो संपला नाही, तर जो बदलला नाही तो संपला. हे एक महत्त्वाची गोष्ट या युगात आहे. आणि आज म्हणजे आमच्या कार्यालयात सुद्धा आम्हाला ChatGPTचा वापर करायला लावण्यासाठी म्हणजे मुलांवर साम, दाम, दंड, भेद असं अशा गोष्टी करायला लागल्या. कारण काहींना वाटायचं की नाही, ह्या दुसऱ्याचा बॉरोड हे मला नकोय. म्हणजे मला माझा इंटेलिजन्स महत्त्वाचा आहे. मला पण असं वाटायचं की नाही, मी विचार करते तसा करणार. अरे पण तुम्ही विचार करता, तुमचा एक बेसिक विचार असतो. पण तो एन्हान्स करण्यासाठी तुम्हाला ज्या गोष्टी लागतात, त्याच्यासाठी आपण पूर्वी जी पुस्तकं धुंडाळायचो, लायब्ररीत जायचो, त्याच्यानंतर अनेक ठिकाणून ते सगळं करायचो. आता जरूर ते नाही. आज तुम्हाला जरूरच नाहीये. तुमचा वेळ वाचला ना तो आणखी ह्याच्यासाठी. सो ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जसं जग बदलतंय आणि ज्या वेगात बदलतंय, त्या वेगाशी जर आपण हे करत राहिलो आणि ते सुद्धा अशा तऱ्हेने की दिसाडघाईने नाही. तुम्हाला आधी स्वतःला शांत व्हायला पाहिजे त्याच्यासाठी. म्हणजे मला जेफ बेसोसचं म्हणून मी ऐकलं, पण नंतर मला ते कळलं अमेरिकन मिलिटरीचं ते वाक्य आहे आणि ते वाक्य असं आहे की स्लो इज स्मूथ अँड स्मूथ इज फास्ट. म्हणजे तुम्ही स्लो डाऊन व्हा. म्हणजे मी सुद्धा मला एक सवय लावली. मी पण खूप अँक्झायटी असायची की हायपर की एका वेळी 10 कामं करण्याचा खूप अभिमान असायचा. त्याच्यानंतर कळलं की ती 10 कामं करायला जेवढा वेळ लागतो, तेच काम एका वेळी एक काम केलं तर त्याच्यापेक्षा कमी वेळात ते होऊ शकतं. आणि मग त्याच्यामुळे स्वतःला शांत करणं, त्याच्यानंतर काय हे आहे आणि असं करत आता मला दिसतंय की वयाच्या 60व्या वर्षी मी वयाच्या 30ला जे काम करत होते त्याच्यापेक्षा जास्त काम मी करू शकते, जास्त इफेक्टिव्हली करू शकते, जास्त एफिशियन्सीने करू शकते आणि त्याचा जास्त फायदा ऑर्गनायझेशनला होतोय. प्रत्येक माणसाच्या जडणघडणीत होतोय, माझ्या जडणघडणीत होतोय, माझ्या कुटुंबाला त्याचा फायदा होतोय आणि मला वाटतं हीच एक काळाची गरज आहे. मग तुम्ही कोणताही बिझनेस करत असा, आज मी पर्यटनात आहे, तुम्ही आणखी वेगवेगळ्या क्षेत्रात आहात. सो सगळ्यांना हेच महत्त्वाचं आहे की आज आपल्याला बदललं पाहिजे. म्हणजे मी एक आर्टिकल लिहिलं होतं की ती रेघ पुसायला हवी. जी आपण म्हणायचो पूर्वी ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मला वाटतं ती पुसण्याची आता वेळ आलेली आहे. आणि काल सांगितलेलं आज बदलायची मानसिकता आपल्याला तयार करायला आली पाहिजे. आणि कसं असतं की जेव्हा तुम्ही हेड ऑफ द ऑर्गनायझेशन असता, तेव्हा तुमचा शब्द प्रमाण मानला जातो. आणि मग तुम्हीच सांगितलं होतं, हे जे असतं ते आता मला तेवढाच वेळ, जेवढं स्टँडर्डायझेशनसाठी मला जेवढा वेळ लागला, तेवढाच आता अनस्टँडर्डाइज करण्यासाठी तेवढा वेळ लागतोय, की आता स्टँडर्डायझेशन इज किलिंग क्रिएटिव्हिटी. सो जस्ट फोकस ऑन की आपल्याला बदलायचंय. मी काल सांगितलंय, पण मी आज वेगळं सांगू शकते किंवा तुम्ही वेगळं काहीतरी आज करू शकता किंवा तुम्ही माझ्याकडे येऊन विचारू शकता की तुम्ही हे सांगितलंय काल, पण आज बदललंय जग.
आणि जग कसं बदलतं हे गेल्या 15 दिवसात आपण बघितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला ही मानसिकता तयार केली पाहिजे. आपल्याला आपणहून येत नसेल तर त्याच्यासाठी काही टेक्निक वापरायला पाहिजेत. बट नाव बदलायलाच हवं आणि तीच मला वाटते की USP आहे प्रत्येक बिझनेसची आज. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.